तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्या शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड गोंधळ। अनेक जण विचारतायत सरकारचा हप्ता देण्यास उशीर का होतो, योजना बंद होणार नाही का, कुणाला या योजनेतून वगळण्यात आला आहे का, काही शेतकरी अपात्र ठरलेत का, आमचा हप्ता कायमचा थांबवला गेला आहे का, असं एक नाही दोन नाही तर खूप प्रश्न सध्या समोर येत आहेत। या सगळ्या प्रश्नाचं कारण एकच आहे, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झालेला नाही। नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून रोज असं सांगितलं जात होतं की आज पैसे येणार, उद्या येणार, पण पाहता पाहता नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, आता नवीन वर्ष येत आहे। इतकंच नाही तर अजूनही दररोज कुठं ना कुठं असं ऐकायला मिळत आहे की काल पैसे आले, आज जमा झाले, आता लगेच हप्ता येणार, पण प्रत्यक्षात पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून ₹1 सुद्धा आलेला नाही। तर शेतकरी बांधवांनो, सध्या अनेक शेतकरी चिंतेत आहेत, कारण अजूनही त्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत। पण आता शेतकऱ्यांनी जास्त काळजी करण्याचं कारण नाही। आता एक गोष्ट तर आपल्याला मान्यच करावी लागेल की सरकारकडून हप्ता वितरित करण्यास थोडासा उशीर होतो, पण अखेर नमो शेतकरी योजनेचा प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे, असं म्हणायला बिलकुल हरकत नाही। आता शेतकऱ्यांची दीर्घ प्रतीक्षा संपत चाललेली आहे, मात्र या आनंदाच्या बातमीसोबत एक धक्का देणारी माहिती सुद्धा पुढे आली आहे, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे। आता एक गोष्ट स्पष्ट करा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे, पण शेतकऱ्यांसाठी त्याहून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की हप्ता नेमका कधी मिळणार। कारण फक्त मिळणार एवढं कारण पुरेसं नाही, तारीख, दिवस आणि वेळ सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर शेतकरी बांधवांनो, सध्या सरकारकडून हप्ता वितरित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे, पण त्याच वेळी काही शेतकऱ्यांचा हप्ता थांबवण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली आहे। आता ही सुद्धा वस्तुस्थिती आहे, म्हणजेच आता प्रश्न असे निर्माण होतात, कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता बंद होणार आहे, कोणाला या योजनेतून वगळण्यात येणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नक्की जमा होणार, सर्वात महत्त्वाचा हा 8वा हप्ता नेमका कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला, साधारण किती वाजेपर्यंत खात्यावर जमा होणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका, म्हणजेच अशी महत्त्वाची अपडेट तुम्हाला लगेच मिळत राहील। तर चला मित्रांनो, आता पाहूया सविस्तर अपडेट। तर शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी सध्या एक अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा 8व्या हप्त्याबद्दलच्या वितरणासंदर्भात A to Z संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत, म्हणजे तुमच्या मनात असलेले सगळे प्रश्न, हप्ता मिळेल का, कधी मिळेल, कोणाला मिळणार नाही, याची सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता सगळ्यात आधी जो प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात होता तो म्हणजे हप्ता देण्यास उशीर का होतो, याचं ठोस कारण सरकारकडून अधिकृतपणे सांगितलेलं नसलं तरी काही तांत्रिक अडचणीमुळे हप्ता खात्यावर जमा व्हायला विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे। म्हणजे योजना बंद नाही, हप्ता रद्द झालेला नाही, पण प्रक्रियेमध्ये अडथळे आल्यामुळे वेळ लागत आहे। पुढे आपण या संदर्भात अजून स्पष्ट आणि उपयुक्त इम्पॉर्टंट माहिती बघणार आहोत। आता पुढच्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात येत आहे, त्याची माहिती आपण इथे टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, सुरुवातीला आपण हे पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता कायमस्वरूपी बंद केला जात आहे आणि कोणाला 8वा हप्ता मिळणार नाही, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण अनेक शेतकरी या यादीत नसणार आहेत। त्यानंतर आपण पाहूया की 8वा हप्ता नेमका कोणत्या दिवशी, साधारण किती वाजेपर्यंत तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो, आणि शेवटी सरकारकडून शेतकऱ्यांना काही महत्त्वाचं काम करण्याची सूचना सुद्धा देण्यात आलेली आहे। त्या कामांमध्ये नेमकं काय करायचं, कोणत्या कागदपत्र तपासायची आहेत आणि तुम्हाला कोणत्या पावलं उचलायची आहे, हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला सांगणार आहे। आता अनेक शेतकरी असं म्हणतात की आमच्या खात्यावर हप्ता सर्वात आधी आणि लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे। जर तुमची हीच इच्छा असेल तर तुम्हाला 2 सोपी महत्त्वाची कामे करावी लागणार आहे। आता पहिला प्रश्न, तुमचा हप्ता बंद झाला आहे का, तुम्हाला अपात्र ठरवण्यात आला आहे का। जर तुमच्यासाठी खात्यावर हप्ता जमा होत नसेल तर घाबरून जाऊ नका। अशा परिस्थितीत काय करायचे, कुठे तपासायचे आणि पुढची प्रक्रिया काय आहे, हे सविस्तर माहिती आपण इथे देणार आहोत, त्यामुळे शांतपणे पूर्ण माहिती समजून घ्या। आता सर्वात आधी आपण कोणत्या शेतकऱ्यांचा हप्ता बंद केला जातो हे समजून घेऊया। शेतकरी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नमो शेतकरी योजना पूर्णपणे PM किसान योजनेच्या धर्तीवर राबवली जात आहे, म्हणजे दोन्ही योजनांचे निकष जवळपास सारखेच आहे। तुम्हाला 8वा हप्ता कधी येणार, PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्याची वेळ अनेक शेतकरी अपात्र ठरून योजनेतून वगळले गेले होते, त्याच निर्णयाचा परिणाम आता नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीवरून दिसून येत आहे, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं। सोप्या शब्दात सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेसाठी पात्र असलेल्या जे
शेतकरी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र धरले जातात, म्हणजे ज्यांच्या खात्यावर पीएम किसानचा हप्ता नियमितपणे जमा होतो, फक्त त्यांच्याच खात्यावर नमो शेतकरी योजनेचा हप्ता येतो. आता याचाच दुसरा अर्थ असा होतो की शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून वगळण्यात आला असेल, मग ते कोणत्याही कारणामुळे असो, त्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेतून आता वगळण्यात येत आहेत. त्यामुळे जर तुमचा पीएम किसानचा हप्ता बंद झाला असेल तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. याचं मुख्य कारण हेच असू शकतं. पुढे आपण याच कारणावर उपाय काय आहे हे सुद्धा बघणार आहोत. आता लक्षपूर्वक बघा मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याच्या वेळी अनेक शेतकऱ्यांच्या अपात्र ठरून योजनेतून वगळलं गेलं आणि त्याचाच परिणाम नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीवरून दिसून येत आहेत. तर मित्रांनो, योजनेतून वगळण्याचे कारण तुम्हाला इथे लक्षपूर्वक समजून घ्यावे लागणार आहे. सध्या माहिती अशी आहे की नमो शेतकरी योजनेत मृत झालेल्या शेतकऱ्यांची जवळपास 26,000 नावे काढून टाकण्यात आली आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं गेलं आहे, त्या योजनेतून वगळण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ज्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलं त्यांचा हप्ता बंद झाला आणि त्यांचा 8वा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही, अशी माहिती आपण मध्ये बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांना आपण इथे लक्षात घेत आहोत की शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्याची कारणे दुहेरी लाभ. ज्या कुटुंबात पती पत्नी किंवा वडील मुलगा असे एकापेक्षा जास्त व्यक्ती नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचा लाभ घेतात, अशा सुमारे 41,000 शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे. रेशन कार्डच्या नियमानुसार एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळू शकतो. आयकर भरणारे शेतकरी, जे शेतकरी नियमितपणे आयकर भरतात त्यांनाही या योजनेच्या लाभातून वगळण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, 8वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला आवश्यक अटी कोणत्या असणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली जी अट आहे ती ई-केवायसी अनिवार्य करणे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांच्या खात्यावर हप्ता जमा होण्यास अडचणी येऊ शकतात. शेतकरी हे काम कोणत्याही सीएससी वर जाऊन, सेंटरवर जाऊन किंवा सेवा केंद्रावर जाऊन 4 ते 5 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतात. दुसरं जे काम आहे मित्रांनो, आधार कार्ड बँक खात्याची लिंक करणं. केवळ ई-केवायसी पुरेसं नाही तर आधार कार्ड तुमच्या बँक खात्याची लिंक असणे अनिवार्य आहे. हे 2 कामे जर तुम्ही केली नाही तर तुम्हाला नमोचा 8वा हप्ता मिळणार नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आर्थिक मदतीची अजून आपण अपडेट पाहत आहोत. 35,000 कोटींचं पॅकेज. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदान. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा केली जात आहे. खरीप हंगाम 2025 मधील पीक विम्याची रक्कम 19 जानेवारी पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी जमा झाला आहे. शासकीय प्रक्रियेमुळे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळण्यास थोडा उशीर झाला असला तरी 3 जानेवारी 2025 पर्यंत सुमारे 91 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता दर्शवली जात आहे. मित्रांनो, अशाच नवनवीन सरकारी योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तर मित्रांनो, चला, जय हिंद.